बुलढाणा जिल्ह्यातील लासलगाव येथे अनियमित आणि दूषित पाणी पुरवठ्याविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे धाव घेत निवेदने सादर केली आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील लासलगाव ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 3 मधील नागरिकांना अनियमित आणि दूषित पाणी पुरवठ्याचा गंभीर त्रास सहन करावा लागत आहे। आठवड्यातून केवळ एकदाच नळ येत असल्याने पिण्याच्या आणि दैनंदिन वापराच्या पाण्याची मोठी गैरसोय होत आहे। याशिवाय नळाचे पाणी निश्चित वेळेत न येता अवेळी सोडले जात असल्याने नागरिकांना पाणी भरण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या पाण्यात जीवजंतू, पक्ष्यांची विष्ठा आणि घाण आढळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाला आहे। या संदर्भात सरपंच विष्णू इंगळे यांना वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। अखेर संतप्त महिला आणि ग्रामस्थांनी जळगाव जामोद पंचायत समिती कार्यालय गाठत गट विकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांना निवेदने दिली। मागण्यांची दखल एका आठवड्यात न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। ग्रामपंचायतीला निवेदन दिलं आम्ही आणि शेवटी पर्याय म्हणून आम्ही इथं पंचायत समिती बीडीओ साहेबांकडे आलो आणि त्यांना सुद्धा या गोष्टीसाठी निवेदन देत आहोत की बा पाण्यामध्ये हे समस्या पुन्हा आली नाही पाहिजे। सर्वसामान्य आम्ही मांसाहारी माणसं नाही की मांस खाणारे माणसं नाही, त्यामध्ये कबुतराचे फग येतात। कबुतरा फगामुळे आमचे आरोग्य धोक्यात आहे। याची केअर कोण घ्यावी? ग्रामपंचायत घेईल की बीडीओ साहेब घेतील? हे कोण घेणार? प्रशासनानं याची जबाबदारी घ्यावी यासाठी निवेदन देत आहोत। नळ सांगतात तर 5व्या दिवशी सांगतात, 6व्या दिवशी नळ देतात। समस्या म्हणजे आमचे 8 दिवसातून नळ येतात असे सांगलं ते ना, घंटी देऊन की 5व्या दिवशी नळ सोडून 8 दिवसात नळ सोडतात। पाण्यात फक येतात, मास येते, गंद पाणी येते,